चला आज आहे ना हौदाला पाणी नव्हतं. चला म्हणलं बाथरूममध्येच कपडे वगैरे धुवून घेऊया. तर कपडे मी धुवायला लागले तेव्हा आहे ना ह्यांनी लिक्विडची तयारी वगैरे करून घेतली होती. आणि मला असं वाटतं लाईट नाही ते रानामध्येच गेले होते. तर आल्यानंतर ते लिक्विड सोडणार ड्रिपने. त्यामुळे चला म्हणलं आता आपल्याला वैरणीचं काम आहे. तर भरपूर ऊन आहे इकडे. वैरण आणताना 9 जरी वाजलं तर इतकं कडक ऊन पडते की वैरण पण काढू वाटत नाही. पण अचानक आज इतका वारा होता की वैरण पण काढायला जरा बरं वाटत होतं. आणि मग वैरण वगैरे काढून घेतली आणि मला थोडीशी आणायची होती. बाकीचं काय परत नाही हे आणणार होतं. तर आता इकडे आहे ना माझ्या जाऊबाईने आहे ना ज्वारीच्या भातुड्या केल्यात. मला भरपूर वेळा बोलवून झालं तर 2-3 वेळा, पण माझं काम झालं नसल्यामुळे मी उशिरा गेले. उशिरा म्हणजे सगळं झाल्यानंतरच गेले होते. मी थोडंसंच करू लागितलं त्यांना आणि खूप त्यांना वाईट वाटलं. मी माझी वाट बघत होते ते. आता इकडे आहे ह्या घराची साफसफाई वगैरे करून घ्यायला लागलो आहे. आता इकडे गहू वगैरे ह्या घरामध्ये ठेवून टाकणार आहे. म्हणजे वर्षभराची तयारी आम्ही करत आहे. आता म्हणजे किडे वगैरे लागू नये. तर फार तुम्हाला ह्या घरामध्ये काय दिसणार नाही. गोणी हे पेंडीच्या गोणी वगैरे आणि खिळे हे असंच काहीतरी दिसेल. तर आता हे आता गहू भरून घ्यायला लागलो. मुलांची पण भरपूर मस्ती आहे. बऱ्यापैकी गव्हात त्यांना खूप मस्ती केली आहे. त्यांनी 2-4 दिवस आम्ही उन्हात ठेवले होते. तर आता पण भरताना पण काहीतरी बघून आहे ना व्हिडिओमधलं करत होते. मग गहू वगैरे भरून घेतले ना आता हे घरामध्ये नेत आहेत गोणी-गोणी भरून. तर आता हे